चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारंजा घाडगे आज तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे आपल्या डीसीएच्या प्लॅटफॉर्मवर। त्याचं नाव आहे पंचायत राज। म्हणजे नेमकी आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये नेमकी पंचायत राज व्यवस्थेची काय झाली, सुरुवात कशी झाली हे पाहणं आपल्याला काय आहे अत्यंत गरजेचं आहे। सर्वजण आले का रे? तर बघा लक्ष द्या, महत्वाची बाब आहे की पंचायत राज जी व्यवस्था आहे आपल्या भारतामध्ये नेमकी तयार कशी झाली। तर सर्व पुस्तकांमध्ये जर आपण अभ्यासलं तर महत्वाचं तुम्हाला बलवंतराय समिती आहे, अशोक मेहता समिती आहे, त्यानंतर जर राज्यांच्या समित्या जर पाहिल्या तर जवळपास वसंतराव नाईक समिती आहे, सिंघवी समिती आहे, लना बोंगिरवार समिती आहे। या समित्यांची काय झाली स्थापना झाली। त्यानंतर 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळते। पण महत्वाची बाब आहे की नेमकं आपली जी हे व्यवस्था आहे म्हणजे समित्या का स्थापन करण्यात आला आणि पंचायत राज व्यवस्थेची नेमकं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये सुरुवात कशी झाली ते पाहणं काय अत्यंत आपल्याला गरजेचं आहे। तर बघा आजच्या विषयाला आपण सुरुवात करू, म्हणजेच काय पंचायत राज। आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे पंचायत राज। पंचायत राज। आता लक्ष द्या, पंचायत राज म्हणजे नेमकं काय। पंचायत राज म्हणजे होते पंच। पंच म्हणजेच काय 5 जण। म्हणजेच गावामध्ये जे काही आहे तंटा मिटवण्याचं काम कोण करायचे, 5 व्यक्ती करायचे। म्हणजे आपण जर पंचायत राज व्यवस्थेचा जर आपण आराखडा काढला विद्यार्थी मित्रांनो तर बघा आपल्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये 3 घटकामध्ये आपल्याला अभ्यास करता येईल। एक म्हणजे येते प्राचीन काळ, कुठला रे प्राचीन काळ। दुसरा कुठला आहे मध्ययुगीन काळ, मध्ययुगीन काळ, मध्ययुगीन काळ पहिला प्राचीन काळ आणि तिसरा आहे आधुनिक काळ। तिसरा कोणता आहे आधुनिक काळ। आणि आधुनिक काळामध्ये जर आपण पाहिलं तर आधुनिक काळामध्ये 2 प्रकारे आपल्याला पंचायत राज व्यवस्थेचे काय टप्पे पाहता येते। एक म्हणजे स्वातंत्र्य अगोदर, स्वातंत्र्य अगोदर आणि एक काय स्वातंत्र्यानंतर, स्वातंत्र्यानंतर। चला महत्वाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज व्यवस्था पाहताना सगळ्यात महत्वाचा घटक आहे ते म्हणजेच काय प्राचीन काळ। म्हणजेच प्राचीन काळ म्हणजेच काय, म्हणजे जे काही आपल्याला जुनी संस्कृती पाहायला भेटते ते म्हणजे तिला आपण काय म्हणतो वैदिक संस्कृती म्हणतोय। आणि वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला या पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करताना दिसत आहे। त्यामध्ये बघा ग्रामसभा आहे, काय आहे ग्रामसभा आहे, त्यानंतर ग्रामीणी आहे, काय आहे ग्रामीणी आहे। म्हणजे आताही जे पंचायत राज व्यवस्थेमध्ये नाव आहे ग्रामसभा, ग्रामीणी हे नाव वैदिक काळापासून म्हणजे प्राचीन काळापासून आलेले आहेत। त्यानंतर काय आहे जनपद आहे, काय आहे जनपद आहे। त्यानंतर काय आहे संघ आहे, काय आहे संघ आहे। म्हणजे इतरही ज्या सर्व गोष्टी आहेत त्या प्राचीन काळापासून, म्हणजे जर आपण पाहिलं की गावाचा एक मुख्य असतो त्यामध्ये 4 व्यक्ती असतात, कुठे 2 व्यक्ती असतात। म्हणजे याप्रमाणे आपल्या वैदिक काळामध्ये जरी आपण पाहिलं पंचायत राज म्हणजेच काय एखादा झगडा झाला असेल तर त्याचा एक पंच म्हणून काय द्यायचा रिझल्ट द्यायचा, त्याला न्याय द्यायचा। म्हणून पंचायत राज वैदिक काळापासून काय आहे प्रचलित आहे। म्हणजेच ग्रामसभा, ग्रामीणी, जनपद, संघ इतर काही शब्द आपल्याला आजच्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पहिलेपासून जरी हा आपल्याला स्वातंत्र्य नंतरचा काळ बघायचा आहे पण त्याच्या आधी पण आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये म्हणजेच प्राचीन काळामध्ये कशाचा उल्लेख आहे पंचायत राज व्यवस्थेचा। त्यानंतर येतोय आपला कुठला काळ मध्ययुगीन काळ। कुठला येतोय मध्ययुगीन काळ। आता मध्ययुगीन काळाचा ज्यावेळेस आपण विचार करतोय त्यावेळेस आपल्याला एका बाबीकडे लक्ष देणं महत्वाचं आहे ते म्हणजे मुघल सत्ता। कुठली सत्ता आहे मुघल सत्ता। आणि ज्यावेळेस मुघल सत्ता आपल्या भारतावर होती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजचा काळ आपल्याला म्हणता येईल, तर त्यावेळेस जे काही मध्ययुगीन काळ आहे म्हणजेच मुघल सत्ता असताना जो कर गोळा करण्याचा अधिकार आहे तो कोणाला होता मुघलांना। कोणाला होता मुघलांना। म्हणजे गाव पहिलेपासूनच आपल्या भारतामध्ये गावे आहेत आणि गावापासून कर गोळा करण्याचा अधिकार मुघलांना होता, कारण मुघलांची सत्ता कोणावर होती आपल्या भारतीयांवर होती। म्हणजेच मुघल सत्तेने काय केलं आहे तिथे एक महत्वाचे म्हणजे एक नागरीकरण करण्याचा प्रयत्न केला। नागरीकरण, खेड्यांचा नाश व्हावा, त्यानंतर कर गोळा करून या ग्रामीण व्यवस्थेचे काय केले आहे खच्चीकरण केले आहे, खच्चीकरण केले आहे। म्हणजेच कुठेतरी पंचायत राजला
तडा बसलेला आहे. कोणामुळं? मुघल सत्तेमुळं. मग तिथे एंट्री होतोय, म्हणजेच आपले जे एम्पायर आहे, म्हणजेच काय, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती कोण? शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आपल्या स्वराज्य स्थापनेचा विचार घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यरत करत आहे, त्यावेळेस या मध्ययुगीन काळामध्ये पंचायत राज व्यवस्थेचं पुनरुज्जीवन कोण केलं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणजेच बघा, जर आपण व्यवस्थेचा विचार केला, एक प्राचीन काळ आहे, दुसरा कुठला काळ आहे? मध्ययुगीन काळ आहे. मध्ययुगीन काळामध्ये मुघल सत्ता कर गोळा करण्याचं काम केलंय. म्हणजे इथेच काय झालं आहे? गावाचं खच्चीकरण झालं आहे आणि गावाचा विकास थांबलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण जोही पैसा जो गावाच्या विकासासाठी लागायला पाहिजे तो कोणाच्या खिशात जात आहे? मुघल सत्तेच्या खिशात जात आहे. म्हणजे इथं काय झालंय? खेड्यांचं खच्चीकरण झालंय, उपासमार झाली आहे आणि इतर कुठल्याही गोष्टी आपल्या या खेड्यामध्ये सुटत नाही आहे. तिथे एंट्री होतेच म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या ग्राम व्यवस्थेचं, या पंचायत राजचं काय केलं आहे? पुनरुज्जीवन केलं आहे. म्हणजे जर तुम्हाला एमपीएससी यूपीएससी मध्ये जर प्रश्न विचारला, पोलीस भरतीला जर प्रश्न विचारला की मध्ययुगीन काळामध्ये पंचायत राज व्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणारे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. त्यानंतर येतो आपला आधुनिक काळ. आधुनिक काळ म्हणजेच काय? स्वातंत्र्याच्या आधीचा काळ. म्हणजेच कोणाची सत्ता होती? इंग्रजांची सत्ता. आता व्यवस्थित लक्ष द्या, सगळ्यात महत्वाच्या बाबी आहे. स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ कसा होता आणि स्वातंत्र्यानंतर म्हणजेच आपल्या पंचायत राज व्यवस्थेची नेमकी सुरुवात कशी झाली हे पाहणं आपल्याला काय आहे? गरजेचं आहे. हा इतिहास आपल्याला शिकून घ्यायचा आहे. बघा, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्याच्या अगोदरचा काळ जर आपल्याला अभ्यासायचा असल्यास इथे आपल्याला 3 गोष्टी अभ्यासाव्या लागेल. एक म्हणजेच काय? मद्रास महानगरपालिका, त्यानंतर लॉर्ड मिओ आणि काय नंतर लॉर्ड रिपन. लॉर्ड कोण? रिपन. आता लक्ष द्या, मद्रास म्हणजेच काय? एक व्यवस्थित लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हा आपला काय आहे? भारत देश आहे. ठीक आहे. आता भारतामध्ये जर आपण पाहिलं तर हे कर्नाटक म्हणून ओळखलं जात होतं. हे ठिकाण आताचा भारत नव्हे, कर्नाटक म्हणून ओळखलं जात होतं. कोण? कर्नाटक. इथे होती मद्रास. कोण होतंय? मद्रास. इथे पॉंडेचेरी. कोण होते? पॉंडेचेरी. आता महत्वाची बाब म्हणजे आधुनिक काळामध्ये जर विचार केला, मद्रास आहे आणि काय आहे? पॉंडेचेरी म्हणजे आताची पुदुचेरी आहे. म्हणजेच काय? इथे कोणाकोणाची सत्ता होती? एक म्हणजे मद्रासमध्ये इंग्रजांची सत्ता होती. कोणाची सत्ता? इंग्रजांची सत्ता. त्यानंतर पॉंडेचेरीमध्ये फ्रेंच लोकांची सत्ता होती. कोणाची? फ्रेंचांची. म्हणजे इतिहास सांगतोय की ज्या वेळेस, व्यवस्थित लक्ष द्या, ज्या वेळेस इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये भारतामध्ये झगडा व्हायचा त्यावेळेस युरोपियन राष्ट्रामध्ये काय व्हायचे? झगडे व्हायचे. म्हणजे महत्वाची बाब, आपल्या भारतावर फक्त इंग्रजांचं राज्य नव्हतं. म्हणजेच काय? इंग्रजांचं, फ्रेंचांचं, पोर्तुगीजांचं, डचांचं राज्य आपल्या भारतामध्ये होते. मग तिथे आपल्या या पंचायत राष्ट्रीय रिलेटेड काय? म्हणजेच मद्रासमध्ये इंग्रजांची सत्ता आणि पॉंडिचेरीमध्ये फ्रेंचांची सत्ता. इंग्रज हे खूप हुशार होते. त्यांना असं वाटलंय की आपल्याला काय करायचं आहे? कर गोळा करायचा आहे. काय करायचं आहे? कर गोळा करायचा आहे. मग कर गोळा करण्यासाठी आपल्याला एक इथे व्यवस्था स्थापन करणं काय आहे? गरजेचं आहे. कारण इथे उद्या चालून फ्रेंचांची सत्ता आहे, त्यांनी आपल्या व्यवस्थेमध्ये येऊन काय करावा? कर गोळा करावा. असे बाब घडू नये म्हणून इंग्रजांनी काय केलं? विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. म्हणजेच तुम्हाला जर प्रश्न विचारला तर जगातील पहिली महानगरपालिका कोणती रे? लंडन. कोणती आहे? लंडन. कोणती आहे? लंडन. आणि जर तुम्हाला विचारलं भारतातील दुसरी आणि आशिया खंडातील पहिली कुठली आहे? मद्रास. कुठली आहे? मद्रास. म्हणजे 1688. म्हणजे इथे बाब लक्षात येतोय की जगातील पहिली महानगरपालिका कुठे आहे? लंडन. त्यानंतर भारतातील दुसरी आणि आशिया खंडातील पहिली महानगरपालिका ती कुठली आहे? मद्रास. आणि हे स्थापन कोण केली होती? लॉर्ड मिओ. कोण आहे? लॉर्ड मिओ. म्हणजेच बघा, आशिया खंडातील दुसरी महानगरपालिका, भारतातील
दुसरी महानगरपालिका, आशिया खंडातील पहिली कुठली आहे, मद्रास, आणि ती स्थापन कोण केली होती, लॉर्ड म्यू. मग याच्या मागचं कारण काय होतंय, त्याच्या मागचं कारण एकच होतंय की आर्थिक विकेंद्रीकरण करायचं होतं. काय करायचं होतं, आर्थिक विकेंद्रीकरण करायचं होतं. म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजेच काय, तर आपल्याला ज्यावेळेस आपण महानगरपालिका स्थापन केली कुठं आहे, मद्रासमध्ये, त्यावेळेस लॉर्ड म्यूने काय केलं आहे, आर्थिक विकेंद्रीकरण केले आहे. म्हणजेच तुम्हाला एमपीएससी प्रश्न विचारेल, तुम्हाला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारेल, तुम्हाला सरळ सेवेला प्रश्न विचारेल की आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक कोण रे, लॉर्ड म्यू. कोण आहे, लॉर्ड म्यू. बघा तिसरा प्रश्न क्लिअर होते तो म्हणजे कुठला, आर्थिक विकेंद्रीकरण करणारे पहिले जनक कोण, आर्थिक विकेंद्रीकरण करणारे जनक कोण आहे रे, लॉर्ड म्यू. लॉर्ड कोण, म्यू. आणि महत्वाची बाब म्हणजे मग आले लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय म्हणतोय, जनक म्हणतोय. म्हणजे पंचायत राज व्यवस्थेमध्ये जर आपण विचार केला तर लॉर्ड रिपन यांनी काय केलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्राम पातळीवर, विकास गटावर आणि जिल्हा स्तरावर यांनी काय केलं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय केलं आहे, निर्माण केलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारेल कुठला प्रश्न की स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे रे, लॉर्ड रिपन. म्हणजेच बघा आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोण, लॉर्ड म्यू. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण, लॉर्ड रिपन. आता बघा इथे आपल्याला हा काळ आहे स्वातंत्र्याच्या आधीचा. म्हणजेच मद्रास महानगरपालिका स्थापन झाली, भारतातील दुसरी, आशिया खंडातील पहिली महानगरपालिका म्हणजे कुठली आहे, मद्रास महानगरपालिका आहे. आणि 1688 ला काय झाली, स्थापन झाली. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक जो ज्याला म्हटलं जाते त्याचं नाव आहे लॉर्ड रिपन. म्हणजे जर आपण विचार केला की स्वातंत्र्याच्या अगोदर लॉर्ड म्यू आणि लॉर्ड रिपन काय केलं आहे, पंचायत राजला बळकटीकरण करण्यासाठी, पंचायत राजला एक व्यवस्थित स्वरूप येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचं काय केलं आहे, निर्माण केलं आहे. आता महत्वाची बाब येतोय म्हणजे काय, स्वातंत्र्यानंतर आता बारी आली आहे आपल्या भारतीयांची. काय आली आहे, भारतीयांची बारी आहे. इथे दोन नेत्यांचा विचार केला जातो. एक म्हणजे कोण, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल. आता सरदार वल्लभभाई पटेल काय म्हणतोय, कारण ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये 543 पेक्षा जास्त संस्थाने होती आणि 543 पैकी जास्त संस्थानांना आपल्या भारतामध्ये विलीन करण्यासाठी या सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केला होता, प्रयत्न केला होता. त्यापैकी जवळपास पूर्णच्या पूर्ण संस्थाने आपल्या भारतामध्ये काय झाली आहे, विलीन झाली आहे. मग महत्वाची बाब आहे, ज्यावेळेस पंतप्रधान पंडित पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल म्हणतात की केंद्रीकरण सगळ्यात महत्वाचे आहे. स्थानिक स्वराज्य संस्था केल्यापेक्षा आपण केंद्र स्तरावर, म्हणजेच काय त्यांनी आपल्या भारतामध्ये काय केलं आहे, जे काही संस्थाने होती ती विलीन केली आहे. एका केंद्राच्या स्तरावर जर शासन चालवलं तर आपल्या खेड्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. असं कोण होते, सरदार वल्लभभाई पटेल. परंतु तिथे जे पंतप्रधान पद होतं म्हणजे प्रेसिडेंट ते कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळेस काय होते, पंतप्रधान होते, ते कोणाच्या विचार चालत होते, महात्मा गांधी. आणि आता महात्मा गांधीच्या विचारावर चालणे म्हणजेच काय, समाजवादी दृष्टिकोन. म्हणजे तिथे पंडित जवाहरलाल नेहरू यांना माहिती होतं की आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय केल्याशिवाय, स्वीकार केल्याशिवाय आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त खेडे आहेत, आपल्या भारताच्या राज्यांमध्ये सर्वात जास्त खेडे आहेत. आणि जोपर्यंत आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा काय करत नाही, अवलंब करत नाही, स्वीकार करत नाही, तोपर्यंत आपल्या भारताची प्रगती शक्य नाही. म्हणजे गाव हा विश्वाचा नकाशा, म्हणजे गाव सुधारण तेव्हाच आपलं एक काय, शहर सुधारण. आणि असं करता करता आपला भारत देश सुधारल्याशिवाय राहणार नाही, असं कोणाचं म्हणणं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू. मग पंडित जवाहरलाल नेहरूंना काय केलं विद्यार्थी मित्रांनो ते पहा. म्हणजे 2 ऑक्टोबर 1952 2 ऑक्टोबर 1952 ना एक कार्यक्रम सुरू केला. त्याचं नाव होतं समुदाय विकास कार्यक्रम.
समुदाय विकास कार्यक्रम. समुदाय विकास कार्यक्रम विद्यार्थी मित्रांनो हा खेड्यांसाठी होता, हा नॅशनल लेवलचा नव्हता. आता समुदाय विकास कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर 1952 ला याची काय आहे सुरुवात आहे. म्हणजे खेड्यांचा विकास व्हावा याच त्यामागचा काय आहे दृष्टिकोन आहे. त्यानंतर इथून 1 वर्षांनी लगेच, किती वर्षांनी, 1 वर्षांनी लगेच 2 ऑक्टोबर 1953 ला पुन्हा एक नॅशनल लेवलला म्हणजे संपूर्ण भारताच्या लेवलला पुन्हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याचं नाव होतं राष्ट्रीय विकास योजना. राष्ट्रीय विकास योजना. या 2 काय केलं आहे, ज्या योजना आहे त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय राबवलेल्या आहे. पहिलीचं नाव आहे 2 ऑक्टोबर 1952 ला समुदाय विकास कार्यक्रम, त्यानंतर 2 ऑक्टोबर 1953 ला राष्ट्रीय विकास योजना. या दोन्ही योजना स्थापन करण्याचं महत्व काय होतं, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या भारताचा विकास, आपल्या महाराष्ट्राचा म्हणजे राज्यांचा विकास, खेड्यांचा विकास या योजनेतून करायचा होता. परंतु इथे बाब झाली विद्यार्थी मित्रांनो, इथे खेड्यांचा विकास झालेला नाही आहे. म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952, त्यानंतर 2 ऑक्टोबर 1953 ला राष्ट्रीय विस्तार योजना. या दोन्ही समित्या काय झाल्या आहे, फेल्युअर झालेल्या आहे. आणि या समित्यांचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे या समित्या म्हणजे या 2 योजना कशावर काय गेल्या आहे, फेल्युअर गेल्या आहे. आपल्या भारताचा विकास कसा झाला नाही, आपल्या भारतातील खेड्यांचा विकास कसा झाला नाही, त्या काय करण्यासाठी अनुकरण करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. तिचं नाव होतं 1957 ला बलवंतराय समिती. बलवंतराय समिती. आणि बलवंतराय समिती हिने काय केलं आहे, समुदाय विकास कार्यक्रम म्हणजे तुम्हाला एमपीसी प्रश्न विचारेल, तुम्हाला कंबाईन प्रश्न विचारेल, तुम्हाला सरळ सभा प्रश्न विचारेल, तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न विचारेल की बलवंतराय समिती कशासाठी नेमण्यात आलेली होती. तर ते म्हणजेच काय, समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विकास योजना या दोन्ही समित्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि या समित्या कशा प्रकारे फेल्युअर गेल्या याचा अभ्यास करण्यासाठी जी समिती नेमण्यात आली होती तिचं नाव होतं बलवंतराय समिती. तर विद्यार्थी मित्रांनो नक्की तुमचा पंचायत राजचा जो काही कन्सेप्ट आहे 100% क्लिअर झालेला असेल. एक म्हणजेच काय प्राचीन काळ, दुसरा म्हणजे मध्ययुगीन काळ, त्यानंतर आधुनिक काळ, स्वातंत्र्याच्या अगोदर कशा प्रकारे आपली व्यवस्था होती, त्यानंतर स्वातंत्र्यानंतर कशा प्रकारे व्यवस्था झाली, नंतर समित्या स्थापन करण्यात आल्या. एक पहिलीचं नाव होतं बलवंतराय समिती, दुसरं म्हणजेच काय टी कृष्णामाचारी समिती, त्यानंतर तिसरीचं नाव काय होतंय अशोक मेहता समिती, चौथी आहे सिंघवी समिती. अशा प्रकारच्या केंद्राच्या समित्या होत्या. त्यानंतरचा विचार जर केला विद्यार्थी मित्रांनो राज्यांच्या समित्यांचा विचार केला म्हणजेच काय 1 मे 1960 ला आपला महाराष्ट्र स्थापन झाला. तिथे वसंतराव नाईक समिती आहे, त्यानंतर वसंतराव नाईक समिती आहे आणि इतरही समित्या राज्यांच्या समित्या काय करण्यात आल्या, स्थापन करण्यात आल्या. त्याच्या मागचा दृष्टिकोन काय होता, त्याच्या मागचा एकच दृष्टिकोन होता, आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये खेड्यांचा विकास व्हावा व खेड्यांचा विकास करण्यासाठी त्यांचा योग्य अभ्यास करणे काय आहे गरजेचं आहे. त्याचा अभ्यास होऊन आपल्याला कशा प्रकारे आपली स्थानिक स्वराज्य संस्था बळकटीकरण करता येईल त्या मागचा दृष्टिकोन होता. तर विद्यार्थी मित्रांनो नक्की आपला या डायरेक्शन करिअर अकॅडमीचा प्लॅटफॉर्म आहे, तालुक्याच्या लेवलवर आहे, एक दिवस महाराष्ट्र गाजवणार आहे. तर महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यालाही आपला डायरेक्शन करिअर अकॅडमीचा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा असेल नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर काय करा, कॉन्टॅक्ट करा आणि कमीत कमी फीज मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवर PSI ची बॅच आहे, कंबाईनची बॅच आहे, MPC ची बॅच आहे, या सर्व बॅचेस इथे घेतल्या जातात. तर ज्यांना पोलीस भरती आहे, सरळ सेवा आहे, या सर्वांसाठी तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर नक्की आमच्या DCA च्या प्लॅटफॉर्मला भेट द्या. धन्यवाद.